महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जेव्हा जेव्हा अधिवेशन चालतं तर या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नतमस्तक होऊन विधानसभेमध्ये सरकार असून ते आम्ही सगळेजण दाखवू. आमच्यावर सगळ्यांवर माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पगडा आहे, विचाराचा पगडा आहे. हे सरकार आहे त्याच पद्धतीनं वागत आहे, पण वागत असताना विचाराचा पगडा आपल्याला पाहायला मिळत नाही. इव्हेंटबाज हे सरकार आहे हे आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या खेटालाही समजा नख लागला तरी तुमचा हात कलम करून टाकतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. पण गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारला अजिबात चिंता नाही. यांचा मोदी यांचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप नाही असं मी काल बोललो, ते 1000 वेळ बोललो. हे म्हणतात की आम्ही 6000 रुपये देतो, तर हा 6000चा नाही. शेतकऱ्यांकडून गेल्या 2014 पासून हे किती पैसे वसूल करतात, डिझेलमध्ये असेल, पेट्रोलमध्ये असेल, कीटकनाशकात असेल, खतामध्ये असेल, बियाणामध्ये असेल, लाखो रुपये शेतकऱ्यांकडून जीएसटीच्या माध्यमातून हे लुटतात आणि त्याच्या मोबदल्यात 6000 रुपये देतात. हे व्यापारी लोक आहेत, त्यांचा विचार व्यापारी आहे. हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही शिरजोरी की आम्ही शेतकऱ्यांचे दाता आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य हे लोक करतात आहे. शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा 70 वर्षाचे आमचे शेतकरी, बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची आहे, शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल, हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे? हे इव्हेंटबाज सरकार पोटभर व्यापाऱ्यांसाठी, मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे. आणि ह्या वेदना या राज्याच्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही विरोधी पक्ष आम्ही सभागृहात ही भूमिका मांडतोय. जे जे काही आयुध आमच्याजवळ आहे त्या आयुधाचा वापर करतोय. पण अध्यक्ष सुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतोय. अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर झाले गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत. मग तयार आहे तर मग बोलायला काय तर नाही, तर सांगा ना अध्यक्षाला की राहू द्या, ते नियम घेऊन, हे शेतकऱ्यांचा इश्यू आहे, आम्ही बोलायला तयार आहोत, आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे, शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे. पण तसं नाही, दिखाव्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी बोलले. पण तसं नाही, दिखाव्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी बोलले. हो, 1 वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे पैसे या लोकांनी दिले नाहीत. काय व्याजासकट देणार आहे? शेतकरी इकडे पिकवतो आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो. आता शेतीचा हंगाम आला आणि शेतीचा हंगाम आला, अजून सुद्धा खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. सरकारच उत्तर आता विधानसभेत देत होती. सोयाबीनचे पैसे दिले नाहीत, धानाचे पैसे दिले नाहीत, कापसाचे पैसे दिले नाहीत, तुरीचे पैसे दिले नाहीत. म्हणजे काय सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे? आणि म्हणून ह्या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्यात ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे. पण हे सरकार पळ काढते आहे. हे फक्त मूडवर लोकांसाठी काम करते आहे. मेगा इंजिनिअरिंग सारखा रेड्डी आंध्र प्रदेश